कधी कधी महिला मंडळींचे भांडणं होतात ना, आमचे भांडणं फार कड्याकायचे असतात. महिला मंडळीचे भांडणं झाले की भांडणात ती म्हणते, अगं ये भवानी. ती ही भवानी अजिबात नाही, ही भवाची पत्नी आहे. भाव म्हणजे भगवान शिव, त्या शिवाची पत्नी आहे म्हणून तिला म्हणतात भवानी. मला एक सांगा, महादेवाचा रंग कोणता आहे? बोला बोला. हात उंच करा. कोणता रंग आहे महादेवाचा? निळा म्हणणाऱ्यांनी हात उंच करा. मोजून 2 हात उंच आहेत, ते पण ज्याला कळत नाही त्याचेच. महादेवाचा रंग कोणता हे पहिल्यांदा सांगा. हा, जांभळा. तुम्ही थांबा, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगा. महादेवाचा रंग कोणता इकडे माता भगिनी? आताच तर सांगितलं मी. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी साहितं नमामि. आता सांगा महादेवाचा रंग कोणता आहे? इकडून ना तुम्हाला कनेक्शन लागलं ना. आधी तर तुम्ही निळा म्हणून चालू होतं तुमचं इथपर्यंत. महादेवाचा रंग निळा नाही. या अवघ्या जगातले सगळे पेंटर लोक आहेत, त्यांनी अवघा महादेव निळ्या रंगाचा करून टाकला. महादेवाचा रंग निळा नाही, फक्त महादेवाचा कंठ निळा आहे. आरतीमध्ये म्हटलं ना आपण, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. बोली नीलकंठ भगवान की. तुम्ही म्हणत नाही बरं आहे, कुठून तरी आवाज निघतो की नाही? महादेवाचा रंग आहे कापुरासारखा पांढरा शुभ्र. कापूर जेवढा पांढरा आहे तेवढे महादेव पांढरे. कर्पूर गौरम, अवतार कशाचा आहे? करुणेचा अवतार आहे. संसाराचा सार आहे. गळ्यात भुजंगाचा हार आहे. राहतात कुठे? सदा वसंतम हृदयारविंदे. हृदयात राहतात. कोणासोबत राहतात? भवम भवानी सहितं नमामि. भवानी मातेसोबत राहतात. ती ही भवानी आहे बरं. कधी कधी महिला मंडळींचे भांडणं होतात ना, आमचे भांडणं फार कड्याकायचे असतात. महिला मंडळीचे भांडणं झाले की भांडणात ती म्हणते, अगं ये भवानी. ती ही भवानी अजिबात नाही, ही भवाची पत्नी आहे. भाव म्हणजे भगवान शिव, त्या शिवाची पत्नी आहे म्हणून तिला म्हणतात भवानी. भवम भवानी सहितं नमामि. ती हृदयामध्ये आपल्या या ठिकाणी वास्तव्य करते. म्हणून महादेवाचं कितीही चिंतन केलं, पुन्हा लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, नेमकी भक्ती करावी कोणाची? काही लोक महादेवाची भक्ती करा म्हणून सांगतात, काही खाटू नरेश भगवान परमात्म्याची भक्ती करा म्हणून सांगतात, काही हनुमंतरायाची भक्ती करा म्हणून सांगतात, काही आदिशक्ती भगवती जगज्जननी राजराजेश्वरी जगदंबा तिची भक्ती करा म्हणून सांगतात, काही गणरायाची भक्ती करा म्हणून सांगतात. मग आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला प्रश्न निर्माण होतो की माणसाने नेमकी भक्ती करायची कोणाची? तर मी सोप्या उदाहरणाद्वारे तुम्हाला पटवून सांगेन. ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ज्या वेळेला ती स्वयंपाक करायला लागते, त्यावेळेला स्वयंपाक फक्त नवऱ्याचाच बनवते की घरातल्या सर्व लोकांचा? बोला बोला. सर्व लोकांचा. ती भांडी फक्त नवऱ्याचीच घासते की सर्वांची? सर्वांची. कपडे फक्त नवऱ्याचीच की सर्वांचे? कमीत कमी वॉशिंग मशीन मध्ये तरी सर्वांचे. म्हणजे एक लग्न झालेली स्त्री स्वयंपाक घरात सर्वांसाठीच बनवते, बरोबर आहे? भांडी सर्वांचीच घासते, सेवा सर्वांचीच करते, कपडे सर्वांचे धुते. पण मला खरं खरं उत्तर द्या, मनापासून द्या, की तिला घरामध्ये ती भलेही सर्वांसोबत बोलते, सर्वांची सेवा करते, सर्वांशी हसून खेळून मोकळी राहते, पण मला खरं खरं सांगा, तिला आनंद कोणाबरोबर मिळतो?
बरोबर आनंद फक्त तिला तिच्या पती बरोबरच मिळतो. भक्तीचंही तसंच आहे महाराज. तुम्ही महादेवाची भक्ती करा, जगदंबेची करा, खाटू नरेश भगवान परमात्म्याची करा, हनुमंतरायाची करा, जगातल्या सगळ्या देवांची करा, पण आपली इष्ट देवता जीवनामध्ये एक असली पाहिजे. कोणाची भगवान गोपाल कृष्ण असेल, कोणाची आणखी कोणी असेल, कोणाची महादेव असेल, एक इष्ट देवता आपली आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. सेवा जगात सर्वच देवांची आम्हाला करायची आहे. पण आज असं होतंय महाराज, माणसाचं भक्ती सुद्धा सिझनेबल झालेली आहे. सीझन बदलला की भक्ती बदलली. गणेशोत्सवाला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर उदाहरण दिलेलं आहे. माझी मूर्ती निपजवी ते घराची कोणी बैसवी, आपण देव देवी यात्रे जाय, नित्याराधना माझे काजे कुळदेवता भजे, पर्व विशेष कीजे पूजा एकादशी दिवसी जी थुला पाळी आम्हासी, ते थुलाची पंचमीचे दिवसी नागासी वो. ज्ञानोबाराय म्हणतात, भगवंत सांगतात एकादशीच्या दिवशी जेवढं तुम्ही माझं भजन करतात तेवढंच भजन नागपंचमी आल्यावर करता का? नाही. नागपंचमी आल्यावर कोणाची पूजा करता? कोणाची? नागाची. समजा नाग जर शिवपिंडीवर असला तर त्याची काय करता तुम्ही? पूजा करता. तुमच्या घरात निघाल्यावर नाग जर शिवलिंगावरती असला तर त्याची पूजा करतो आपण. घरात निघाल्यावर काठी काठीने त्याला मारण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. तसंच आहे महाराज. स्थान महात्म्य जीवनामध्ये आपण जीवनात महत्वाचे नाही, आपण ज्या जागेवर आहे ती जागा महत्वाची. आपल्याला जर कोणी जीवनामध्ये पूजत असेल, आपल्याला जर कोणी मानत असेल तर स्वतःला मोठं समजू नका. आपण ज्या स्थानावर बसलो ते स्थान मोठं आहे. पटवून देईल मी तुम्हाला. गणपतीचा उत्सव जवळ आला आणि लहान लहान लेकरांनी गावामध्ये गणपती बसवायचं ठरवलं. मग लहान लहान 10-12 वर्षाचे जे लेकरं होते यांनी छोटा गणपती विकत आणला आणि गणपती बसवला. 10 दिवस पर्यंत त्याची पूजा आरती सर्व केलं.